वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आणि असंच डेली व्लॉग आहे, कारण मी काही दिवस व्लॉग नाही करत आहे. मला ना एक स्टोरी यार, माझी जी लाईफमध्ये एक स्टोरी म्हणजे स्कूलच्या टाईमला जे घडलेली ना गोष्ट, ती मला एक स्टोरी टाईम म्हणजे एक व्हिडिओ बनवायचा आहे, पण मला भेटतच नाही. म्हणजे टाईम तर आहे, पण मी एवढी टाईमपास करते ना वेगळ्याच गोष्टींमध्ये की म्हणजे मग नुसती बसून रील बघते यार. म्हणजे मला ते टाईमच नाही मिळते. मी किती स्टोरी एक्सप्लेन करेल, सांगेल, शेअर करेल एक यूट्यूबवर, पण बघू आज जमलं तर करते मी पटकन. तर आजचा दिवस सुरू झाला आहे माझा व्यवस्थित चांगला मस्त. मी पटकन नाश्ता करते. नाश्ता आणि नाश्त्यामध्ये आज आहे बन मस्का. म्हणजेच मी ना लास्ट टाईम कुठेतरी खाल्लेला, पण त्याच्यानंतर मी आज खाते बन मस्का. तर बघू. आणि माझ्या अर्धाच आहे, फुल नाही आहे. तर त्याला गरम करून खातात की असंच खाऊ मला काय कळत नाही आहे, पण मी ट्राय करते गरम करून खाण्याचं, कारण चांगलं लागतं जरा. पकड. पूर्ण बुक कंप्लीट करायची आहे का? म्हणजे काय देशील मला सांग. देईल काहीतरी. रेकॉर्ड होत आहे, काहीतरी देईल सांग लवकर. देईल काय म्हणजे उद्या पप्पांचा बड्डे आहे, 29 सप्टेंबर, आणि आज 28 सप्टेंबर आहे. तर आम्ही आज सेलिब्रेट करणार आहे 12 वाजता. तर ना म्हणजे येणार होते काही रिलेटिव्स, पण ना पाऊस एवढा, म्हणजे रात्रीपासून एवढा पाऊस आहे ना की कोणच येत नाही आहे. म्हणजे आत्ता एंड मोमेंटला सगळं कॅन्सल झालं, पण आम्ही करतो आहे सेलिब्रेट. म्हणजेच असं काहीतरी छोटंसं सेलिब्रेशन करतो, कारण 50वा वाढदिवस आहे म्हणून. आणि पप्पांची इच्छा होती की छोटंसं काहीतरी सेलिब्रेशन करावा. तर मी, वेदांत, आम्ही ठरवलं की आम्ही काहीतरी सेलिब्रेट करतो. खरं तर पहिले आम्ही देणार होतो काहीतरी छोटंसं गिफ्ट, पण नंतर असं ठरवलं की सेलिब्रेट करूया, कारण नेक्स्ट डे आम्ही, म्हणजे पप्पा बाहेर आहेत, मी एक मीटिंगला जाणार आहेत ते. तर नेक्स्ट डे असंच कुठेतरी बाहेर जाऊ, पण म्हणजे त्यांच्या बड्डेच्या दिवशी. पण आम्ही 12 वाजता सेलिब्रेट करणार आहे, त्याच्यासाठी आता बाहेर चाललो आहे पटकन. आणि लाईटिंग पण लावली आहे. 2 तास लागले ना, किती तास लागले? हां, नाही येणार यार, पप्पांना अजिबात सांगितलं नाही आहे आम्ही काय करणार आहे. म्हणजे त्यांच्या माइंडमध्ये असं, म्हणजे त्यांना माहिती असं आहे की आम्ही काहीतरी गिफ्ट देणार आहे, पण हे नाही माहिती की असं काय केलं आहे. हे पण नव्हतं माहिती की कोण कोण येणार आहे, पण आता सांगेल तेव्हा कळेल की कोण कोण. कॅन्सलच झाले, मग आम्हीच फक्त सेलिब्रेट करतो आहे. तर बघा. आणि आता चाललो आहे आम्ही सगळं डेकोरेशन, केक वगैरे आणायला. लेट्स सी, बघू का कोणता ग्राउंड, तो वाला की तो वाला. हां, सेमच आहे. मला ते ताज टियारा वेगळा असतो. प्रिन्सेस क्राउन. नाही होते जॉईन कशाला, तू काढलंच कशाला वेदांत?
रे बाबा तू एक नको बोलू. ते असं घालू शकतो ना ह्याच्यासारखं. इथं बघ. तुला काय वाटलेलं हे कसं येईल? अटॅच अटॅच आलंच नाही, सगळं आता लावायला लागणार. हॅपी HAPP. मला वाटलं 2 नंबर आहे तो. बघ. पाय उलटा करू. बरोबर आहे. बस बस, फुटेल तो. बस ना. बघ. मला 2 वाटला माहितीये, मी घाबरले, म्हणले आणि चुकीचं दिलं का काय. अरे ते थोडं नरम एकदम, जरा हे करू दे. सगळी तयारी झाली आता. फक्त यामध्ये डार्क सर्कल्स एवढे का दिसतात यार? म्हणजे आहे पण नाही तेवढे दिसतात. थांब रे. तर आता सगळी तयारी झाली आहे, फक्त पप्पा यायचे बघ. म्हणजे आम्ही एवढी पटापट तयारी केली आणि सगळं प्लॅनिंग पण केला. इथं सगळी सजवून ठेवलं, म्हणजे टेबलवर केक, डिश, जो काय पसारा होता तो पहिले हटवला. तर बघू आता काय. आता जरा मला ना थोडंसं स्किन केअर करायचं मला, कारण एवढे दिवस दिसतोय म्हणजे डार्क सर्कल पफीनेस एवढं येतं ना, म्हणजे मला टाईम मिळत नाही. टाईम भेटला तरी मी करत नाही आहे, मी अशीच बसते. तर आज करते काहीतरी स्किन केअरसारखं, म्हणजे नॉर्मल फेस स्क्रब करते. म्हणजे फेस स्क्रब मी एक बनवलेला, म्हणजे एक मास्क नाही बोलता येईल, फेस स्क्रबिंगचं काहीतरी आहे तो प्रकार. तर मी सांगते काय आहे ते. तर मी घेतली इथं कॉफी आणि ऑइल, जास्त नाही, थोडंसंच, नाही तर मग ते एकदम वेगळं होऊन जातं. तर तेवढंच घेतलं. याला मिक्स. हे एवढं काय लागत नाही आपण, हे फक्त असं करू शकतो आपण, एक फेस वॉश लावतो ना तसं. Está